शनिवारी आठवडी बाजाराच्या दिवशी भरदिवसा गंगापूर शहरात धक्कादायक चोरीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी 1,00,000 रुपये लंपास केल्यानं खळबळ उडाली आहे. गंगापूर तालुक्यातील जामगाव येथील सुभाष सारंगधर पगारे यांनी दुपारी सुमारे 3 वाजेच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून 1,00,000 रुपये रोख काढले होते. ही रक्कम व महत्त्वाची कागदपत्र पिशवीत ठेवून ते गंगापूर शहरातील राजीव गांधी चौक परिसरात आले असता अज्ञात चोरट्यांनी पिशवीसह पैसे चोरून नेल्याची घटना घडली आहे. सदर रक्कम फर्निचर खरेदीसाठी काढण्यात आली होती. तसेच पगारे यांच्या मुलीचे लग्न 15 मार्च रोजी होणार असून त्या तयारीसाठीही पैसे आवश्यक होते. मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 3च्या सुमारास ज्युपिटर मोटरसायकलच्या डिक्कीतून 1,00,000 रुपये काढून चोरी झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली असून गंगापूर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. भरदिवसा आठवडी बाजाराच्या गर्दीत घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. कुठं ठेवले होते? काय घटना घडली? मी SBI मधून पैसे काढले व गाडी जुन्या बस स्टँडवर नुसते लगेला गेलो. तेवढ्या टाईममध्ये माझे 1,00,000 रुपये मारून कागदपत्र बी त्या. हॅलो.